गेल्या 6 महिन्यांमध्ये कोल्हापूर शहरातून गहाळ झालेले तसंच चोरीला गेलेले सुमारे 14 लाख रुपये किमतीचे 100 मोबाईल हँडसेट शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी मूळ मालकांना आज परत दिले। आपले गहाळ झालेले किमती मोबाईल परत मिळाल्यानं संबंधित नागरिकांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली। गेल्या 6 महिन्यांमध्ये कोल्हापूर शहरातील विविध ठिकाणी अनेक नागरिकांचे मोबाईल गहाळ झाले होते। काही नागरिकांचे मोबाईल चोरीलाही गेले होते। या गहाळ आणि चोरी प्रकरणांचा तपास पोलीस कॉन्स्टेबल निलेश नाझरे, रविराज आंबेकर, अमोल पाटील आणि किशोर पवार यांनी सुरू केला होता। त्यांनी सायबर सेलच्या माध्यमातून याबाबतचा तपास कौशल्याने करून गहाळ झालेल्या तसंच चोरीला गेलेल्या 100 मोबाईल हँडसेटचा छडा लावून हे 100 मोबाईल हँडसेट हस्तगत केले। यात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 18, जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 59, शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 8 आणि राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 15 मोबाईल हँडसेटचा समावेश आहे। हे एकूण 13,87,800 रुपये किमतीचे 100 मोबाईल हँडसेट आज शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी या मोबाईलच्या मूळ मालकांना परत दिले। आपले गहाळ झालेले आणि चोरीला गेलेले मोबाईल हँडसेट परत मिळाल्यानं संबंधित नागरिकांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्यासह पोलीस निरीक्षक संतोष डोके, पोलीस निरीक्षक किरण लोंढे, पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर, पोलीस कॉन्स्टेबल निलेश नाझरे, रविराज आंबेकर, अमोल पाटील, किशोर पवार यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।